श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 144. 1857च्या स्वातंत्र्य युद्धाच्या अपयशाची सल कित्येकांच्या मनात सलत होती. क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके याला अपवाद नव्हते. आपल्या पराक्रमाने आपण इंग्रजांचा पराभव करून त्यांना हिंदुस्थानात माघार घ्यायला लावावं हीच आपली आता वासुदेव बळवंत फडके यांची प्रखर इच्छा होती. आणि त्याच्यासाठी ते स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेण्यासाठी इंग्रजांचा डोळा चुकून अक्कलकोटी दाखल झालं होतं. स्वामींचे दर्शन घेण्यासाठी त्यावेळी अलोट गर्दी होती. वासुदेव बळवंत फडके स्वतःला कांबळ्यात लेपटून शक्यतो चेहरा लपवीत दर्शनाच्या रांगेत उभे होते. रांग हळूहळू पुढे सरकत असताना त्यांची नजर स्वामींवरच खिळून राहिली होती. स्वामींच्या दिव्य दर्शनाने ते भारावून गेले होते. भावनावश होत असतानाच वासुदेव बळवंत फडके स्वामी समोर येऊन उभे राहिले. क्रांतीवीरांचे अनुयायी गुप्तपणे गर्दीत येऊन मिसळले होते. चौकडी त्यांची नजर भिरभिरत होती. जणू काही ते धोक्याच्या संकटाचा मागोवाच घेत होते. स्वामींनी वासुदेव बळवंत फडकेकडे आईच्या वात्सल्याने पाहिले. वासुदेव बळवंत फडकेंनी स्वामींना नमस्कार केला होता, पण स्वामी त्यांना आशीर्वाद दिला नव्हता ही गोष्ट कुणाच्याही लक्षात आली नव्हती. आशीर्वाद द्या स्वामी महाराज, नम्र होत वासुदेव बळवंत फडके यांनी स्वामींना सांगितले. त्यांच्या शरीराने गुंडाळलेल्या कांबळ्याच्या आत हात घालून तलवार बाहेर काढली होती. तलवारीच्या चमचमच्या पात्याकडे पाहत तिथे उपस्थित असलेल्या कित्येक सेवेकरांचे डोळे विस्फारले होते. कुतूहलाने सर्वजण वासुदेव बळवंत फडक्यांकडे पाहत असतानाच वासुदेवांनी पुन्हा स्वामींना नमस्कार केला होता. तलवार स्वामींच्या पायाजवळ ठेवली होती. सर्वजण चकित झाले होते. कोणाच्याही लक्षात येत नव्हते की वासुदेव बळवंत फडक्यांनी तलवार स्वामींच्या पायाजवळ का ठेवली आहे. त्याच वेळी बळवंत फडके मनातल्या मनात म्हणत होते, स्वामी महाराजांना जर ही तलवार मला स्वहस्ते दिली तर स्वातंत्र्य युद्धात मला जय मिळेल. त्यांचे मन जाणून की काय स्वामी गंभीर झाले होते. वासुदेव बळवंत फडके अपेक्षेने स्वामींच्याकडे हात जोडून उभे होते. स्वामींच्या भोवती असलेली गर्दी कुतूहलाने तलवारीकडे वासुदेव बळवंत फडके आणि स्वामींच्याकडे पाहत होते. स्वामी, माझ्यावर अनुग्रह करा. वासुदेव बळवंत फडके मनोमन कळकळीने स्वामींना आळवीत होते. त्यांची कळकळ त्यांच्या चेहऱ्यावर प्रक्षेपित झाली होती. स्वामी, तलवार उचलून मला द्या. याच तलवारीने मी इंग्रजांना नमोहराम करीन. स्वामी, मला तलवार द्या. भूत भविष्य जाणणारे, कोणाच्याही मनात सहजी डोकावणारे स्वामी त्या क्षणी तरी वासुदेव बळवंत फडक्यांच्या हेतूविषयी अविभिन्न असल्याप्रमाणे वागत होते. त्यांनी तलवार उचलून वासुदेवांना दिली नव्हती, तर आपल्या एका सेवकाला बोलावून ही तलवार त्या झाडावर नेऊन ठेव. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.